ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। टेंभा आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग। शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आणि अटक। आदिवासी विकास विभागाकडून गंभीर दखल घेत कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई। शहापूर तालुक्यातील टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींबाबत गैरवर्तन केल्याच्या तक्रारीचे गंभीर पडसाद उमटले आहेत। विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून कर्मचारी गणपत झिपरू गवळी याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाने संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली असून विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे। टेंभा आश्रम शाळेत वर्ग 4 पदावर कार्यरत असलेल्या गणपत झिपक गवळी याच्या विरोधात विद्यार्थिनींनी गैरवर्तन केल्याची तक्रार केली होती। या तक्रारीनंतर शहापूर पोलिसांकडे प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला सेवेतून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत। तसेच या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। तेजस्विनी गलांडे, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की टेंभा आश्रम शाळेतील घटनेची माहिती मिळताच विभागाने तात्काळ दखल घेतली आहे। संबंधित कर्मचाऱ्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। शासकीय माध्यमिक आश्रमशाळा टेंभा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथील माननीय मुख्याध्यापक यांनी दिनांक 24/8/2026 रोजी रात्री उशिरा प्रकल्प कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये गणपत झिपरू गवळी हा 59 वर्षाचा कामाठी तिथे काम करतात, त्यांनी मुलींचा विनयभंग केला अशी तक्रार होती। त्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तात्काळ विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि 25 तारखेला शहापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली। या विभागाने घेतलेल्या गंभीर दखल घेऊन याच्यावर कडक कारवाई करत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्याला प्रशासन सेवेतून निलंबन करण्यात आलेले आहे। पुढचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे आणि यापुढेही कोणत्याही आश्रमशाळेतील मुलींच्या बाबतीत असे काही झाले तर प्रशासन त्याची तात्काळ दखल घेऊन कडक कारवाई करेल, कारण मुलींची सुरक्षितता हा विभागाचा सर्वोच्च प्राधान्य राहील। दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडूनही तपास सुरू असून PSI जाधव पुढील तपास करत आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे। संबंधित अधिकृत आदेशातही विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, मानसिक आणि शारीरिक हिताचा विचार करून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले। या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने गंभीर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं असून पुढील विभागीय चौकशी आणि पोलीस तपासातून या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपण, शहापूर। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।